चला या ठिकाणी यंगस्टार दारवेपाडा 12वा प्रतिनिधी आणि आई जीवदानी वालू तलाव दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी आहेत. आमच्यापर्यंत जॉईंट व्हा, कारण की आपण लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत आणि आम्हाला प्रत्येक गोलंदाज प्रत्येक फलंदाज हे अपडेट करणं खूप महत्त्वाचं असते. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे दारवेपाडा. शैलेश आणि दीपक ही सलामीर जोडी. स्ट्राईक एंडला आपण पहिला शैलेश आहे. गोलंदाज दिलीप आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. तदनंतर आपण दुसऱ्या फेरीला सामन्याला सुरुवात करणार आहोत, जिथे दोन संघ पाहायला मिळतील. एका बाजूला फ्रेंड्स फॉरेवर नांदवरे तर एका बाजूला सर्पमित्र सफाळे. या दरम्यान संघादरम्यान पहिला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. फलंदाज शैलेश फलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल आखो टप्प्याची लेंथ लाईन होती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर 2 धावा खर्च केल्या गोलंदाज दिलीपने. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दिलीप मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. चांगला शॉट सिलेक्शन राहायला गेला. इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहिलं षटक आहे. 2 सलामीर बॅटल आपल्याला पाहिला तर एका बाजूला शैलेश तर एका बाजूला दीपक ही सलामीर जोडी होती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दिलीप आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी सप्रतिम वळवलाय जरूर चेंडूला. ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल. या अतिरिक्त धावेने धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी बोर्ड, 4 धावा धावफलकावरती. एक संयमी खेळी करत असताना एक संत क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी सप्रतिम वळवलाय जरूर चेंडूला. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आई जीवदानी वालू तलाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज दिलीप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी साकारतोय. आतापर्यंत कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना गोलंदाज त्या ठिकाणी दिलीप पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तेज तर्रार वेगावरती स्वार डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत दिलीपच्या माध्यमातून. पहिलं षटक आहे. धावफलक थोडंसं शांत आहे. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जरूर. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. या 4 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्या जरूर गोलंदाज दिलीपने. चांगली गोलंदाजी दिलीप तर एका बाजूला दीपक. यावेळी स्कूलबर टप्प्याची लेंथ लाईन होती. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आपण दिलीपला पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळली. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून राहिला गेला या गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे फ्रंट फूटवरती आले होते. इथून मात्र एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 या आकड्यावरती प्रथम फलंदाजी करत असताना यंगस्टार दारवेपाडा संघ जाऊन पोहोचलाय. इथून तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक आमच्या संगीत कक्षामधून एक श्रवणीय संगीत. धन्यवाद. वेलकम बॅक पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, मांडवरांचं आणि आमच्या लाईव्ह टेलिकास्ट जॉईन झालेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत या ठिकाणी. इथून मात्र डाऊन द लेगचा मारा जरूर राहिला होता.
यस वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिरिक्त धाबेने सुरुवात गोलंदाज सरद या गोलंदाजाने केले गेले. इथून धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अतिरिक्त धाब त्या ठिकाणी बोनसच्या स्वरूपामध्ये ॲड होताना पाहायला मिळते. दीपक आहे स्ट्राईक एंडला तर एका बाजूला शैलेश ही जोडी. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. याही वेळी डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत वालू तलाव संघ. चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा चांगली सुरुवात तुम्ही करतायत कारण की चांगली सुरुवात ही अर्ध्या यशाची. आतापर्यंत संघर्ष करत मोठा प्रहार केलाय जरूर उडवलाय चेंडू बराच काळ हवेत. मिड विकेटच्या डोक्यावरून क्लिअर करणारा आलाय सीमा रेखा पार. षटकार 6. इथून मात्र काही जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा बुडावलाय जरूर लॉप केलाय. आणखी एक लॉंगॉनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दीपक नावाचा ब्रँडेड. षटकार 6. इथून मात्र काही जबरदस्त या ठिकाणी खेळी साकारतोय. दीपक कुठेतरी पहिल्या षटक शांत राहिला. इथून मी शांत राहणार नाही आणि प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल. यावेळी सोडवलाय जरूर चेंडू बराच काळ हवेत आहे. आसमानी टोळा गगनाला भिडणारा आलाय मात्र दीपक नावाचा हॅट्रिक. षटकार 6. आणि नक्कीच या स्पर्धेमधील जी पहिली हॅट्रिक षटकार त्याच्या नावावरती राहिली. दीपक या ठिकाणी जबरदस्त खेळी. म्हणूनच म्हटलं जातं ना इथून मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे आणि इथून मात्र कुठेतरी पहिलं षटक थांबवलं होतं. दिलीप या गोलंदाजाने पलटवार केला होता पण इथून मात्र मी थांबणार नाही हे मात्र दर्शवून देत असताना दीपक हे बॅक टू बॅक 3 षटकार हे महत्त्वाचे आले. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल केला जातोय. शरद कुठेतरी मात्र दिशा से भटके तो जोरदार मिलेंगे फटके. इथून मात्र परिवर्तन केलं गेलंय. डॉट बॉल आलाय आणि नक्कीच पलटवार केला गेलाय. इथून डॉट बॉल आलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण आतापर्यंत पाहिला तर 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा. यावेळी स्कोलवर टप्प्याची लेंथ लाईन सरळ बॅटचा वापर जरूर. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि इथून मात्र या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का. इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. इथून या ठिकाणी शैलेशला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून मात्र तिसरं षटक हटवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आविष्कार आहे.
यावेळी सप्रती बंडाट वेग तेज तर्रार. इथून मात्र खोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. डॉट बॉल पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल का, इथून धाबा थांबवेल का, हेही देखील प्रश्नचिन्ह आहे. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून दुसरं षटक थोडंसं महागडं हाताळलं गेलं. 3 षटकार हॅट्रिक षटकार पाहायला मिळाले दीपकच्या बॅटमधून. पण इथून गोलंदाज आपण पहिला आविष्कार चांगली गोलंदाजी हाताळेल का, हेही देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सप्रतिम अचूक टप्प्यावरती बेधक मारा. डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. लाऊड अपील होती पंचांकडे. इथून मात्र गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी आविष्कार. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण पुढे सरसावला. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद, थँक्यू. इथून कुठेतरी चांगली संधी निर्माण केली होती आविष्कार गोलंदाजाने. कुठेतरी रोहनने मात्र चुकी केली आणि नक्कीच हा झेल किती महत्त्वाचा असेल हे देखील पाहिलं जाईल. इथून 2 धावा स्कोअर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आविष्कार. यावेळेस मात्र थोडंसं डाऊन द लेगचा मारा राहिला गेला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळतील. 29 सेकंडावरती जाऊन पोहोचलाय. 29 रन ऑन दी बोर्ड. इथून दीपक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, जो आतापर्यंत सेट बॅट्समन पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस थोडासा स्लोवर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण राहिला गेला. थांबावं गेला. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 सेकंडावरती. 30 रन ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. काही जबरदस्त खेळी साकारत असताना 2 फलंदाजाच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. इथून मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. फलंदाज बाद होताना या ठिकाणी विकेटचं पतन. धन्यवाद, थँक्यू. फलंदाज दीपक या ठिकाणी परतावं लागेल. इथून
शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवरती किशोरला मात्र आणलं जात आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 षटकाची आपण अखेरीस पाहिला धावफलक जाऊन पोहोचलाय. 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटच्या आणि अंतिम षटक यावेळेस वळवलाय, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली किशोरच्या माध्यमातून. यंगस्टार दारबेपाडा संघ पाहायला मिळतोय. परत चांगली गोलंदाजी हाताळली. 31 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतायत. या ठिकाणी शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शॉर्ट प्लेन चेंडू त्याच्यावरती तारा नाही. चेंडूला सरळ पाठवलाय. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा आलाय षटकार 6. इथून मात्र हा षटकार महत्वाचा असेल आणि या महत्वाच्या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय जबरदस्त आखूड टप्प्याची लेंथ लाईन होती. त्याच्यावरती आक्रमण करण्याचे इरादे स्पष्ट होते आणि फलंदाज या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. बॅकवर्ड यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळत असताना किशोर या गोलंदाज यस वाईट प्लस 22 असे एकंदरीत 2 धाबा त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 आकड्यावरती. 40 रन ऑन दी बोर्ड. 40 धाबा धावफलकावरती. किशोर आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. थोडंसं महागडं षटक हाताळलं गेलं आहे किशोरच्या माध्यमातून. यावेळी स्लोवर चेंडू हाताळला जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावेल जरूर. चांगला फेकी परत 1 धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. 1 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 आकड्यावरती. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी मात्र वळवलाय जरूर चेंडूला. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. उर्वरित शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत गोलंदाजाने प्रभावित केलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली त्याच्या माध्यमातून. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक देखील पाहायला मिळेल आणि या 2 चेंडू मागे किती धावा जमेल हे देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. किशोर आहे बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. षटकार आल्यानंतर यावेळी सप्रतिम लावून अपील आहे पंचांकडे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद गॉन. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काही जबरदस्त खेळी साकारली गेली याच्यामध्ये काही शंका नाही. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी वन हँडने मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर होता. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. 44 धावांचं लक्ष असेल त्या ठिकाणी आई जीवदानी वालू तलाव संघाला जिंकण्यासाठी. चला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे कॅप्टन आणि सर्पमित्र सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या. फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे कॅप्टन आणि सर्पमित्र सफाळे
तर या ठिकाणी सर्पमित्र सफाळी संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत आहे, तसेच फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरी संघ कॅप्टन लगेच यायचा आहे. चला या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल फ्रेंड्स फॉरएव्हर नंडोरे आणि सर्पमित्र सपाले. मी निवेदित करेन धनराजी पठारे साहेबांच्या शुभ हस्ते, प्रमोद रावते सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. थोडा स्पीडअप करा, थोडीशी नोट टीम मीटिंग प्लीज. अमित आणि शरद ही सलामीर जोडी मैदानात. आई जेवदाने वालू तलाव संघाला. यस इथून होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती. यंगस्टार दारवेपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचावा. लाईव्ह मॅच आहे, थोडंसं अपडेट देणं खूप महत्वाचं असते. इथून पहिलाच बॉल वरती हल्ला बोल केला जातोय. अमितच्या बॅट मधून आलाय चेंडू सरळ बॅकफुट शॉट लेगला सीमारेखा पार, चौकार 4. इथून पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला गेलाय. काही जबरदस्त चौकारामध्ये चेंडूला कन्व्हर्ट केला गेला. खराब चेंडू, जैसी गेंद वैसा नसीहत पाहायला मिळाला, कारण की जशाच तसे प्रत्युत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये.
44 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून चांगली सुरुवात पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाज. खराब चेंडू हाताळला गेलाय. जरूर चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन करणारा आणखी एक अमित नावाचा ब्रँडेड षटकार 6. इथून मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार, तदनंतर षटकार. कारण की फुल टच बॉल सोडणार नाहीत. फुल टोल वसूल करत असताना फलंदाज अमित. रिबसचा टेम राहिला होता, असफल झालाय. डॉट बॉल आलाय. तो तीन चेंडूंच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे आपण आई जीवदानी वालू तलाव संघ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पहिल्या चेंडूवर चौकार, षटकार आल्यानंतर थांबवलं जात आहे. अमितला पूर्णपणे बीट करत असताना गोलंदाज दीपक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. टप्प्याची लेंथ लाईन. सरळ बॅटचा वापर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त खेळी राहिली गेले. अमित कुठेतरी मात्र चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम चेंडू असेल. यावेळी सोडवलाय. जरूर क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावला. इथून मात्र मिस फील्ड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आणखी एक आलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा सीमारेखा पार. नवीन गोलंदाज विशालला मात्र प्रमोट केलं गेलंय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. विदाऊट लॉस ऑफ खेळी पाहायला मिळाली 2 फलंदाजाच्या माध्यमातून. इथून मात्र काही जबरदस्त पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिलं. धावफलक जाऊन पोहोचला 18 आकड्यावरती. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. खराब चेंडू हाताळला गेला. यष्टीरक्षक बीट होतोय. लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा त्या ठिकाणी वाईट +4. एकंदरीत 5 धावा स्कोर कार्डवरती बोनसच्या स्वरूपामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. खराब गोलंदाजीचं कृत्यकरण राहिला गेला आतापर्यंत या ठिकाणी यंग स्टार दारवेपाडा संघ. इथून कुठेतरी चांगली फलंदाजी साकारली होती, पण इथून मात्र गोलंदाजाचं मात्र साथ नाही आहे. इथून पहिला चेंडू नशिबाचा चौकार. वाईट +4. 5 धावा स्कोर कार्डवरती ऍड हो. यावेळी सोडवलाय चेंडू सरळ. आणखी एक सीमा रेखा पार. षटकार 6. चेंडू सरळ आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी आलाय.
आणि नक्कीच काही जबरदस्त खेळी साकारतोय आतापर्यंत फलंदाज. तर म्हणतात ना, खरबूज को देखकर खरबूज ने रंग बदल दिया है. इथून एका बाजूला अमित आहे तर एका बाजूला शरद आहे. तो देखील मी सांगून दर्शवतोय की मीही देखील फलंदाज चांगली करू शकतो आणि मीही देखील षटकार मारू शकतो आहे. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवत आहे. या 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. गोलंदाज पूर्णपणे दबाब. विशाल या गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. यंग स्टार दारवेपाडा संघ आहे तर एका बाजूला आई जीवदानी बालू तलाव. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा ट्रम लाईनच्या बाहेर वाईट चेंडू आलाय. अवांतर धाब स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल 30 सेकंदावरती. अजूनही 14 धावेची गरज असेल विजयासाठी. येणारे चेंडू आपण तपासून पाहिले तर अजूनही 17 चेंडू आणि 14 धावेची गरज असेल आई जीवदानी बालू तलाव संघाला. यावेळी सोडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ. इथून मात्र लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आणखी एक आलाय. सीमारेखा पार. चौकार 4 आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 34 सेकंदावरती. अजून विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 16 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय आणि गोलंदाजावरती हवे ठरलेत आतापर्यंत दोन्ही फलंदाज विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना. यावेळी खोलबट टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण लोंगॉनला एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक 35 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. 35 धावा आतापर्यंत. अजूनही 3 दुसरं षटक आहे. अजूनही 9 धावेची गरज आहे विजयासाठी. तर एका बाजूला अमित आहे. यावेळी समितच्या बॅट मधून उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4 आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 सेकंदावरती. अजूनही विजयासाठी 5 धावेची गरज आहे. मात्र ह्या षटकामध्ये फार स्टायलिश फिनिशिंग मध्ये सामना फिनिश होईल का ही देखील प्रश्नचिन्ह आहे. अमित आतापर्यंत काय जबरदस्त अफलातून फलंदाजी करतोय. आक्रमकता, गुणवत्ता, कला कौशल्य ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून काही जबरदस्त सामना रंगला गेला. दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत आणि आज या ठिकाणी सामना रंगतोय आपण आई जीवदानी बालू तलाव तर एका बाजूला यंगस्टार दारवेपाडा. आणि नक्कीच एकमेकांची खेळी एकमेकांची चुरस नक्कीच माहिती असेल. त्याच कारणास्तव फलंदाजी साकारली. इथून कुठेतरी खराब 9 चेंडू हाताळला गेलाय. या 9 चेंडूने धावफलक 40 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. 40 रन ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. तदनंतर एक बिग बॅटल, एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला सर्पमित्र सफाले संघ तर एक बाजूला फ्रेंड्स फॉरेवर नंडोरे या संघादरम्यान मात्र दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. खराब चेंडू त्याच्यावरती हल्ला बॉल. खेळ खल्लास. विजयाचा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन आई जीवदानी वालू तलाव संघ अँड हार्ड लक टीम यंगस्टार दारवेपाडा संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील आभार. दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या. या स्पर्धेची नियमावली आहे आपण पाहतायत. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आज क्रिकेटचा महामेळावा. आज स्पर्धेचा सलग 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसामध्ये जी स्पर्धेची नियमावली लागली आहे. कारण की सामना इथून हरलात तरी हे क्रिकेट आहे. आज हरलात उद्या जिंकतील हेही देखील आहे. हे आपला रक्तामध्ये आहे. म्हणूनच सातत्याने संघर्षाची पराकाष्ठा जेव्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मात्र तुम्हाला अनुभव द्याल. आणि नक्कीच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. सर्पमित्र सफाळे. तत्पूर्वी मी इथे घेतोय छोटासा ब्रेक आणि लगेच जॉईन होणार आहोत आपण दुसऱ्या फेरीला. तत्पूर्वी आपण देऊया एक संगीत कशामधून आमच्या डीजेला. पण इथून डीजेवाला सुद्धा नाही आहे. पण तत्पूर्वी आम्ही थांबतोय.